श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आज आपण महाराष्ट्राच्या वारी परंपरेत एक अत्यंत पवित्र दिवस असलेल्या आषाढी एकादशीविषयी बोलणार आहोत. ही एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि शुद्ध मनाने विठोबाला अर्पण केलेली सेवा होय. पण या दिवशी उपवास कसा करावा, कोणते नियम पाळावेत, कोणते अन्न खावं आणि काय टाळावं याची अनेकांना शंका असते. आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी उपवासाचे योग्य नियम, त्यामागचं शास्त्र आणि आध्यात्मिक महत्त्व. आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. या दिवशी भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जातात. याला चातुर्मास असं म्हणतात. पंढरपूरची वारी, पालख्या, संतांची भक्ती हे सगळं याच दिवसाच्या निमित्ताने होतं. या दिवशी उपवास करणं म्हणजे आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण, शरीर मनाचं संयम साधणं आणि भगवंताला शरण जाणं. आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी केवळ एक धार्मिक उपवास नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण करण्याचा एक आध्यात्मिक सोहळा आहे. पंढरपूरच्या वारीला क्लायमॅक्स म्हणूनही हा दिवस पाहिला जातो. संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर अशा संतांनीही या दिवसाचं महत्त्व विशद केलंय. आषाढ शुद्ध एकादशीला भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्याचा चातुर्मास सुरू होतो. या दिवसाला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवशी उपवास करणं अत्यंत पुण्यदायक मानलं जातं. परंतु उपवास म्हणजे फक्त अन्नत्याग नव्हे, तर मन आणि वाणीचा संयमही तितकाच आवश्यक असतो. उपवास सूर्योदयापासून सुरू करून दुसऱ्या दिवशी पारणा करण्याची परंपरा आहे. काही भक्त दशमीच्या रात्रीपासूनच अन्नत्याग करतात आणि दुसऱ्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी पारणा करतात. उपवास करताना शक्य असल्यास निर्जळी उपवास करणं सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. मात्र ज्यांना आरोग्याची अडचण असेल त्यांनी फळाहार किंवा केवळ सात्विक अन्न घ्यावं. उपवासाच्या दिवशी फळ, दूध, शेंगदाणे, गूळ, साजूक तूप, साबुदाणा, राजगिरा, वरई यांच्यासारख्या गोष्टी खाल्ल्या जातात. उपवास करताना मैदा, तांदूळ, कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, सिगारेट, चहा आणि कॉफी टाळावं. दिवसाची सुरुवात लवकर उठून स्नान करून करावी. नंतर घरातील देवळात किंवा पांडुरंगाच्या फोटोसमोर बसून हरिपाठ, श्री विष्णू सहस्रनाम, श्रीराम रक्षा किंवा नामस्मरण करावं. विठोबाची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप म्हणावा. टाळ मृदुंगासह भजन, कीर्तन, अभंग गायन केल्यास विशेष पुण्य लाभतं. पंढरपूरला जाऊ न शकल्यास घरात विठोबाच्या चरणी भक्ती व्यक्त करू शकतात. अनेक भाविक या दिवशी रात्री जागरण करतात आणि हरिपाठ, अभंग म्हणतात. रात्रीच्या जागरणालाही फार महत्त्व आहे. मनातला अहंकार, द्वेष, ईर्ष्या यांचा त्याग करून संपूर्ण मनाने भक्तिभावाने उपासना करावी. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला पारण करावं. पारणा म्हणजे उपवास पूर्ण करून सात्विक अन्न ग्रहण करणं. पारण्याचं अन्न हे कांदा लसूण विरहित असावं. पारण्याआधी गरीब गरजू यांना अन्नदान करणं हेही पुण्यदायक मानलं जातं. एकादशीच्या दिवशी व्रत केवळ शरीराने नव्हे, तर मनाने देखील केलं गेलं पाहिजे. उपवास करताना राग, द्वेष, अपशब्द, टीका टिप्पणी टाळली पाहिजे. मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया यांपासून थोडं दूर राहून अंतर्मुख होण्याचा हा दिवस आहे. लहान मुलं, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारी व्यक्तींनी उपवास न करता फक्त हरिनाम स्मरण करावं. त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार फळ, दूध, हलका आहार घेऊन दिवस व्यतीत करावा. उपवास बंधन म्हणून नाही, तर भक्तीचा मार्ग एक म्हणून ओळखला जातो. भगवंताला मनापासून साथ घातली तरच त्याचं उत्तर मनात उमटतं. पंढरपूर वारीला सहभागी होणं प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं. जर आपण वारीत सहभागी होऊ शकत नसू, तरी घर बसल्या विठोबाच्या चरणी नतमस्तक होऊन उपवासाचं पावित्र्य राखावं. विठ्ठल नामात, संतांच्या वाणीत आणि हरिपाठात खरी भक्ती आहे. आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे, तर एक जीवन दृष्टी आहे. साधेपणा, भक्ती आणि आत्मिक जागृतीचं प्रतीक.
आषाढी एकादशीचा उपवास हा केवळ उपवास करण्याचा मार्ग नाही, तर आत्मा आणि परमात्म्यातील नातं दृढ करण्याचा सुंदर मार्ग आहे. विठू, माऊली, पांडुरंग हे नाम सतत ओठांवर असू द्या. उपवास करताना शुद्ध मनाने, श्रद्धेने आणि भक्तीने विठोबाच्या चरणी लीन व्हा. हरिनाम घ्या, हरिपाठ करा आणि एकादशीचं खरं पुण्य मिळवा. जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तसेच असंच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.